शांत झोपेसाठी एक हळूवार गोष्ट. शांततेची खरी किंमत. आता शांतपणे तुमच्या जागेवर विसावा घ्या. हलकेच डोळे मिटा आणि एक दीर्घ श्वास घ्या. हळूहळू सोडा. तुमचं शरीर सैल होत आहे. मन शांत होत आहे. आणि आजची ही गोष्ट तुम्हाला एका शांत, सुंदर जंगलात घेऊन जाईल. जिथं रात्रीचं मऊ चांदणं झाडावर पसरलं आहे. हलकासा वारा पानांना स्पर्श करून जात आहे आणि सगळीकडे एक गोड शांत स्थिरता आहे. त्या जंगलात एक मोकळं हिरवगार मैदान आहे. चांदण्याच्या उजेडात ते अधिकच शांत दिसत आहे. त्या मैदानाच्या काठावर एक गाढव निवांत उभं आहे आणि जवळच एक कोल्हा शांतपणे बसला आहे. दोघेही त्या शांत रात्रीचा आनंद घेत आहेत. वाऱ्याची झुळूक, गवताचा सुगंध आणि निसर्गाचा मंद आवाज. अचानक गाढव हळूच बोलत, पाहिलंस का? ते गवत निळं आहे. कोल्हा थोडा आश्चर्यचकित होतो. तो गवताकडे पाहतो आणि शांतपणे म्हणतो, नाही, ते गवत हिरवं आहे. पण गाढव पुन्हा ठामपणे म्हणत, नाही, ते निळच आहे. त्याचा आवाज थोडा वाढतो, पण आजूबाजूचं वातावरण अजूनही शांत आहे. कोल्हा पुन्हा हळू आवाजात सांगतो, गवत हिरवं असतं. हळूहळू ही छोटीशी चर्चा थोडी वाढते. दोघही आपापल्या मतावर ठाम राहतात. पण रात्रीचा तो शांतपणा अजूनही तसाच आहे. चंद्र आकाशात शांतपणे चमकत आहे. वारा हळूवार वाहत आहे. शेवटी गाढव म्हणत, चला, आपण सिंहाकडे जाऊया. जंगलाचा राजा, शांत, ज्ञानी सिंह. दोघही हळूहळू चालत सिंहाकडे जातात. जंगलातून जाताना पानाची सळसळ, दूरवरचा मंद आवाज, सगळं काही शांत आणि मऊ वाटत आहे. सिंह एक मोठ्या खडकावर शांत बसला आहे. त्याच्या भोवती चांदण्याचा उजेड आहे. गाढव पुढे येत आणि विचारत, महाराज, गवत निळं आहे ना? सिंह शांतपणे त्याच्याकडे पाहतो आणि मृदू आवाजात म्हणतो, हो, जर तुला तसं वाटत असेल तर गवत निळच आहे. गाढव आनंदी होतो. त्याच्या चेहऱ्यावर समाधान दिसतं. तो लगेच कोल्ह्याकडे बोट दाखवतो आणि म्हणतो, हा माझ्याशी वाद करत होता, याला शिक्षा द्या. सिंह हळूहळू मान हलवतो. ठीक आहे. कोल्ह्याला 1 वर्ष शांत राहण्याची शिक्षा दिली जाते. गाढव आनंदाने निघून जात. हळूहळू दूर जाताना त्याचा आवाज ऐकू येतो, गवत निळं आहे, गवत निळं आहे. आता तिथे फक्त सिंह आणि कोल्हा उरतात. आसपास पुन्हा शांतता पसरते. कोल्हा शांतपणे विचारतो, महाराज, तुम्हाला माहित आहे गवत हिरवं आहे, मग मला शिक्षा का? सिंह त्याच्याकडे शांतपणे पाहतो. त्याचा आवाज खूप मृदू आहे. मी तुला गवताच्या रंगासाठी शिक्षा दिली नाही. तो थोडा थांबतो. मी तुला शिक्षा दिली कारण तू तुझा वेळ आणि मनाची शांती एका अशा वादात घालवली ज्याला काही अर्थ नव्हता.
त्या शब्दानंतर जंगल पुन्हा शांत होतं. वारा हलकेच वाहतो. चांदणं अजूनही मऊपणे पसरलेलं आहे. आणि हळूहळू ही गोष्टही शांत होत जाते. तुमचं मनही आता शांत होत आहे. तुमचे विचार हळूहळू मंद होत आहेत. हलकेच श्वास घ्या आणि सोडा. तुमच्या शरीरातील प्रत्येक भाग सैल होत आहे. तुमचं मन हलकं होत आहे. आता कल्पना करा, तुम्ही त्या शांत जंगलात आहात. चांदण्याखाली थंड वाऱ्याच्या स्पर्शात तुम्ही सुरक्षित आहात. तुम्ही शांत आहात. तुमचं मन हळूहळू शांत होत आहे. सगळे वाद, सगळे विचार हळूहळू दूर जात आहेत. आता शांतपणे डोळे मिटा आणि स्वतःला झोपेत सोडा. तुम्हाला गोड, खोल आणि शांत झोप लागेल. शुभ रात्री.